नमस्कार मित्रांनो तुम्हीही जळगाव किंवा जळगाव जिल्ह्याचे रहिवासी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि गुड न्यूज समोर आलेली आहे। ते म्हणजे जळगाव विकासाच्या दिशेने आता नुसतं चालत नाही तर वंदे भारत ट्रेनसारखं धावायला सुरुवात करत आहे असं म्हटलं तरी वैर नाही। हो मित्रांनो, कारण जळगाव आता थेट देशाची राजधानी दिल्ली सोबत जोडलं जाणार आहे। हो, कारण आता जळगाव आणि दिल्लीचा प्रवास फक्त 4 तासात होणार आहे। हे शक्य होणार आहे। जळगावहून आता थेट दिल्लीला फ्लाईट सुरू होणार आहे आणि याचं वेळापत्रक सुद्धा आलेलं आहे। कधी ही फ्लाईट सुरू होईल, कशी जाईल, याचं सगळं शेड्यूल या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, जळगाव विमानतळ हे IATA म्हणजे GLG हे महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे देशांतर्गत विमानतळ असून ते कुसुंबे येथे स्थित आहे। 1973 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हणजेच PWD हे विमानतळ बांधले होते। ऐतिहासिक दृष्ट्या हे विमानतळ अनेक वर्ष पडून होते, परंतु त्यानंतरच्या विस्तारीकरण आणि नवीन टर्मिनल इमारतीमुळे आता गोवा, हैदराबाद, पुणे आणि मुंबई शहरांसाठी जोडले गेले आहे। मित्रांनो, जळगाव शहरातील विमानतळावर आधीच मुंबईसह पुणे, गोवा, हैदराबाद आणि अहमदाबादसाठी नियमित विमानसेवा सुरू आहेत। त्यानंतर आता अलायन्स एअर कंपनीच्या माध्यमातून जळगाव ते दिल्ली वाया इंदूर नवीन विमानसेवा शुभारंभ 2 मे पासून होत आहे। देशाच्या राजधानीशी जळगावची कनेक्टिव्हिटी ही वाढवणाऱ्या या नवीन विमानसेवेचे वेळापत्रक विमानतळ व्यवस्थापनाला प्राप्त झाले आहे। मित्रांनो, जळगाव विमानतळावरून फ्लाय 91 विमान कंपनीच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून गोवा, पुणे, हैदराबाद अशी विमानसेवा सुरू आहे। तसेच अलायन्स एअर विमान कंपनीच्या माध्यमातून मुंबई आणि अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू आहे। जळगाव विमानतळावरून थेट दिल्लीपर्यंत नवीन विमानसेवा करण्याच्या दृष्टीने काही दिवसांपासून हालचाली सुरू होत्या। अखेर त्याचा मुहूर्त निघाला आहे। TR-42 प्रकारातील ही विमानसेवा 2 मे पासून सुरू होणार असल्याचे जळगाव ते इंदूर आणि दिल्लीचा प्रवास अवघ्या काही तासात शक्य होणार आहे। विमानतळ व्यवस्थापनाला मिळालेल्या शेड्यूलनुसार जळगाव ते दिल्ली वाया इंदूर ही सेवा 1 ते 31 मे कालावधीत प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला आठवड्याचे 3 दिवस मंगळवार, गुरुवार आणि शनिवार सुरू केली जाणार आहे। आता जळगावहून 40 मिनिटात तुम्हाला इंदूर पोहोचता येईल। हो मित्रांनो, जळगावहून दिल्ली जाण्यासाठी राजधानीसह इतर बऱ्याच रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत। मात्र रेल्वे मार्गाने दिल्ली गेल्यास कमी ते कमी 16 ते 18 तास लागतात। विमानाने दिल्ली प्रवास केल्यानंतर प्रवाशांना जळगावहून केवळ 4 तासात दिल्ली पोहोचता येणार आहे। अशाच प्रकारे जळगावहून रस्ते मार्गे इंदूर जाण्यासाठी 5 ते 6 तास लागतात। मात्र विमानाने केवळ 40 मिनिटात इंदूर पोहोचता येणार आहे। उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या जळगावसारख्या शहराचा आता देशाच्या राजधानीशी थेट हवाई संपर्क राहणार आहे। त्यामुळे जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला आगामी काळात मोठी चालना मिळण्याची चिन्हे आहेत। कृषी, औद्योगिक व्यापार, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्राला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। आता जळगाव इंदूर दिल्ली विमानसेवा वेळापत्रक कसं असणार आहे? ही नवीन विमानसेवा 2 मे 2026 पासून सुरू होणार आहे। मार्ग जळगाव इंदूर दिल्ली। त्यानंतर ही सेवा सुरुवातीला आठवड्यात 3 दिवस चालणार आहे, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार। आता फ्लाईटचं वेळापत्रक कसं असणार आहे? तर दिल्लीहून उड्डाण सुमारे 4:50 होईल। त्यानंतर इंदूर आगमन 6:50 होईल आणि इंदूरहून पुढे उड्डाण 7:15 होणार आहे। त्यानंतर जळगावला हे विमान पोहोचणार आहे 7:55 आता जळगाव इंदूर दिल्ली कसं असणार आहे? तर जळगावहून हे विमान 8:20 उडणार आहे। त्यानंतर इंदूरला त्याचं आगमन 9 वाजता होणार आहे आणि इंदूरहून पुढे उड्डाण 9:25 होऊन ते दिल्लीला सुमारे 11:30 पोहोचेल। जळगाव ते दिल्ली सुमारे 4 तास लागतील आणि जळगाव ते इंदूर फक्त 40 मिनिटे लागणार आहेत। आता प्रवाशांना याचे फायदे काय होतील? तर उत्तर महाराष्ट्रात जळगाव थेट दिल्लीशी जोडले जाणार आहे आणि व्यवसाय, शिक्षण आणि प्रवासासाठी मोठा फायदा आणि वेळेची बचत होईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने जळगावतील नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट ही आलेली आहे। लवकरच जळगावहून आपल्याला दिल्लीला जाता येणार आहे, तेही फ्लाईटने। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।